एकंदरीत काय परिस्थिती आपल्या प्रभागात आपण पाहतोय? सर्वच या ठिकाणचे नागरिक म्हणतात या ठिकाणी भाजपच्या 4 उमेदवारांना पोषक वातावरण आहे. काय तुमचं म्हणणं? वन साइड होणार, 100% वन साइड होणार. वातावरण आहे नाही, 100% वन साइड होणार. का बरं असं वाटतं? हा, कारण गेली 5 वेळा राजू मिसाळ जे नगरसेवक या ठिकाणी निवडून येतात ना, 5 वर्ष म्हणजे जवळजवळ 25-30 वर्ष या ठिकाणी ते काम करतात ना, ते कामाची पद्धत जर बघितली ना, ते कधी इलेक्शन पुरतं काम करत नाही. इलेक्शन संपलं का त्यांचं इलेक्शनच्या हिशोबानेच काम चालू असतं. कंटिन्यू 5 वर्ष कंटिन्यू काम करतात. आता गेली 8-9 वर्ष इलेक्शन नव्हती तरी ते नगरसेवक असल्याप्रमाणेच काम करत होते. अमित गावडेंबद्दल काय म्हणणं? अमित गावडे आणि राजू मिसाळ असतील किंवा मोरेताई असतील किंवा बाबरताई असतील, या सगळ्यांची कामं एकतर्फी, एक साइड, वन साइड होणार इलेक्शन. तिथं काय डाऊट घ्यायचा काय प्रश्न नाही. भले किती बार पैसेवाली शक्ती समोर जरी उभी राहिली काही उपयोग होणार नाही. लहान मुलापासून तर तरुणांपासून तर मध्यमवर्गीयापासून तर सिनियर सिटीजन पर्यंत राजू मिसाळचं डोर टू डोर टच आहे, डोर टू डोर टच. मग भले गरीबाच्या घरी साधे अंत्यविधी होऊ द्या तर त्याचा सगळा खर्च ती व्यक्ती स्वतः होऊन करते, स्मशानापर्यंत टोटल पूर्ण. पहिल्यापासून या 30 वर्षामध्ये बघा, तुम्हाला सांगतो, वीर सावरकर उद्यान ते संपूर्ण डेव्हलप केलं त्या माणसाने. कधी माडगुळकर नाट्यगृह, इथं धिंगरा स्टेडियमला पॅरासिलिंगचं दरवर्षी काम करतात. या गजानन मंदिराच्या प्रांगणामध्ये दिवाळी पहाटचे कार्यक्रम, एका कार्यक्रमाचा जर विचार केला तर 30-35 लाख रुपये खर्च करतो ती व्यक्ती. काही त्यांना याचं हे नाही, पण फक्त पब्लिक साठी काम करणार. आणि साधं सगळ्यात खालच्या लेवलचा विचार जर केला तर ड्रेनेज जर तुंबलं ना कुठल्याही बी मतदाराचं किंवा कुठल्या घरचं, तर त्यांनी जर राजू मिसाळला जर फोन केला ना, लगेच त्यांची टीम त्या ठिकाणी ड्रेनेज काढणारी जी टीम आहे ना, लगेच पाठवणार, त्या व्यक्तीचं काम कम्प्लीट करणार. अशा पद्धतीचं त्या काम आहे. त्याच्यामुळे इथं वन साइडच होणार. कोणी किती चॅलेंज करू द्या, मी सांगतो का ह्या ठिकाणी वन साइड इलेक्शन होणार. सगळे बीजेपीचे 4 उमेदवार निवडून येणार. मगाशी म्हटले की समोर कुठली धनशक्ती असली तरी काय फरक पडणार नाही. काही कोण आहे धनशक्तीवाला? कोण आहे समोर? नाही, आता मला अजून तर काही कळालं नाही समोरचे उमेदवार कोण दिलेत. राष्ट्रवादीवाले असतील किंवा शिवसेना उबाटाचे असतील किंवा अगदी अजून मनसेचे असतील हे मला माहित नाही. त्याच्यामुळं कुठले येऊ द्यावं काही प्रॉब्लेम नाही इथं. कारण का हे काम फक्त बोलते. यांच्याकडे पैसे तर कमी जरी असतील, ते पैशाचं माध्यम म्हणजे गेली इलेक्शन संपलं का तेव्हापासून प्रचार, जसं काय 5 वर्ष प्रचार चालू आहे, 5 वर्ष इलेक्शन चालू, ह्या पद्धतीची ती व्यक्ती काम करते. कोणाची पूजा असू, जागरण असू, लग्न असू, कुठल्याही कार्यक्रमात, सुखदुःखात कुठल्याही कार्यक्रमात, आणि त्याला आर्थिक मदत पण करतात. नुसतं भेटणं नाही, हाय आलो नाही करत. ते आर्थिक मदत स्वतःच्या खिशाला उत्पन्न असू नाही तर नसू. अहो 30-30, 35-35 लाख दिवाळी पहाटला दीप प्रज्वलन तिथं वीर सावरकर उद्यानला तुम्ही येऊन बघा किंवा त्यांचे हे व्हिडिओ बघा. काय परिस्थिती, लहान मुलांसाठी पॅरासिलिंग धिंगरा स्टेडियमला करतात. संपूर्ण प्राधिकरण त्या ठिकाणी लोटलं जातं. ही कामाचा जर तडाखा असेल तर पब्लिकला काय बाकी घेणं देणं नाही. तसंही कॉर्पोरेशनच्या माध्यमातून किंवा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून विकास कामं ते होतच राहतात. ते नगरसेवक असू नाही तर लोकांना काय पाहिजे, माझं पर्सनली काम काय केलं या नगरसेवकांनी, ते लोक पाहतात. इलेक्शनला तर सगळेच जण येणार, भेटणार, अरे मी हे करतो, मी ते करतो, सगळे असं. यांचं 5ही वर्ष जितक्या दिवस नगरसेवक आहेत ना, या चौघांचंही कंटिन्यू ते काम चालू करतात, कंटिन्यू चालू ठेवतात. तुम्ही हे दोन्ही पुरुष उमेदवारांबद्दल सांगितलं, महिला उमेदवारांबद्दल काय मत आहे तुमचं? आता मोरेताई किंवा अनुप मोरे असतील, त्यांनी सुद्धा अगदी डोर टू डोर काम केलेलं आहे. त्यांच्याबद्दल कुठली शंका घ्यायचं काही कारण नाही. दोन्ही बी महिला उमेदवारांचं तुमच्या बाबतीत सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. 4ही वन साइड लागणार आहे. अगदी 50-100 मताचं जर क्रॉस वोटिंग झालं तेवढंच फरक राहिला तर सगळं वन साइड, एक साइडला निघून जाणार सगळे. म्हणजे यांची लढत ही कोणावर बस नाही, वन साइड लागणार. आजच डिक्लेअर करतो मी, तुम्ही आजचा दिवस लिहून ठेवा, तुम्ही 4ही उमेदवार निवडून येणार आणि ते बी चांगल्या फरकाने निवडून येणार. मग किती करोड रुपये जर खर्च करू द्या समोरच्या व्यक्तीने, लोक पैसे का बघत नाही. हे सुशिक्षित मतदारसंघ आहे, सेन्सिटिव्ह मतदारसंघ आहे. निगडी प्राधिकरण आपला प्रभाग क्रमांक 15 सेन्सिटिव्ह. त्याच्या पैशाचा विचार कोणी करत नाही, त्याच्या विकास कामाचा विचार करतात. असं आहे.